ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आजपासून 12वीची बोर्डाची परीक्षा वेगवेगळ्या विद्याशाखांचे 15 लाख विद्यार्थी परीक्षा देणार। प्रशासनासमोर कॉपीमुक्त परीक्षेचं आव्हान। मस्ताजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीची सुद्धा 12वीची परीक्षा। वडिलांच्या हत्येचं दुःख बाजूला सारून परीक्षेसाठी सज्ज। सरपंच संतोष देशमुखांची हत्या करून पळणाऱ्या आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज समोर। हत्येच्या नंतर संध्याकाळी धाराशिवच्या वाशीमध्ये गाडी सोडून पळाले 6 आरोपी। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। स्थगिती देण्यात येणाऱ्या योजना आणि लाडकी बहीण योजनेच्या विषयी चर्चा होण्याची शक्यता। सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्यास केंद्राचा नकार। 15 दिवसांसाठी मुदतवाढ दिल्याचं वृत्त निराधार। सोयाबीन खरेदीला नव्यानं मुदतवाढ नसल्याचं पणन विभागाचं स्पष्टीकरण। मंत्री तानाजी सावंत यांच्या चिरंजीवाची घरी न सांगता चार्टर्ड विमानाने बँकॉक वारी। मुलाचं अपहरण झाल्याच्या भीतीनं सावंत यांच्याकडून पोलीस यंत्रणा धारेवर। दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून प्रवेश वर्मा यांचं नाव आघाडीवर। भाजप आणि संघाकडून नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। अभूतपूर्व गर्दीमुळे संपूर्ण प्रयागराज कुंभमेळा परिसरामध्ये वाहनांना प्रवेश बंदी। उद्या माघ पौर्णिमेपर्यंत कुंभमेळ्यात अत्यावश्यक वाहनं वगळता सर्वांसाठी असेल नो व्हेइकल झोन। ममता कुलकर्णीनं दिला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा। ममताच्या नियुक्तीनंतर आखाड्यामध्ये झाला होता वादंग। मागी गणेशोत्सवातल्या पीओपी मूर्तींच्या विसर्जनाचा तिढा अद्यापही कायम। कृत्रिम तलावाचा पर्याय मंडळांना अमान्य। गणेश भक्तांना सोबत घेऊन समुद्रामध्येच विसर्जन करण्याचा मंडळांचा इशारा। सोन्यानं गाठला ऐतिहासिक उच्चांक। सोनं 88,200 रुपये प्रतितोळा। लवकरच 90,000चा टप्पा गाठण्याची शक्यता। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं